हो. सगळ्यांची सुट्टी छान सुरू असेल ना? तुम्हाला किती जणांना माहितीये की यावर्षी ऑलिम्पिक्सचे गेम आहेत आणि कुठे आहेत माहितीये का विवान तुला? फ्रान्स या देशातील पॅरिस येथे यावेळेचे उन्हाळी ऑलिम्पिक ज्याला म्हणतात समर ऑलिम्पिक, तर ते गेम आहेत. तर मला अचानक त्याची आठवण का बरं झाली असावी उपासनेच्या वेळेला? तर मध्यंतरी मी एक पी व्ही सिंधू हिची एक मुलाखत ऐकत होते आणि आपल्याला माहितीये की तिने मागच्या ऑलिम्पिक मध्ये पण एक मेडल मिळवलं होतं भारतासाठी. तर त्याच्यामध्येही ती सांगत होती की न चुकता दररोज मी मेडिटेशन करायचे आणि त्याचा मला खेळासाठी खूप मोठा फायदा झाला, असं तिने सांगितलेलं. तसंच एका ट्रेनरची एक आर्टिकल वाचत असताना त्याने लिहिलेलं की वी स्टार्ट अवर ट्रेनिंग फर्स्ट विथ द मेडिटेशन. म्हणजे गेम तर पुढची गोष्ट राहिली की जो कुठचा स्पोर्ट्स असेल तुमचा, तर तो वेगळा राहिला. ऍथलेटिक म्हणा, वेट लिफ्टिंग म्हणा, काही. पण त्या सगळ्याची सुरुवात ते मेडिटेशन पासून करायचे. तसंच अजून एक इंग्लिश म्युझिशियन आहे, सिंगर आहे म्हणजे. तर त्याचं वय आता किती आहे, 81 वर्षाचा आहे तो. त्याचं नाव आहे पॉल मेकार्टनी. तर त्याने पण असं म्हटलंय मेडिटेशन बद्दल की मेडिटेशन इज अ लाईफ लॉंग गिफ्ट. इट्स समथिंग यू कॅन कॉल ऑन एनी टाइम. म्हणजे एकदा जर का मेडिटेशन शिकलं तर ते आपल्याला मिळालेलं लाईफ लॉंग गिफ्ट आहे. त्याला आपण खरं गिफ्ट सारखं ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे आपण बघतो ना, आपल्याला कोणी काही गिफ्ट दिलं तर आपण ते नीट जपून ठेवतो. पण हे तर लाईफ लॉंग गिफ्ट आहे. म्हणजे एकदा जर का शिकवलेलं असेल आपल्याला, तर आपल्याला जेव्हा केव्हा त्याची गरज पडेल तेव्हा आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि तसा उपयोग व्हावा यासाठी आपण त्याची रोज प्रॅक्टिस पण करू शकतो, की ज्याच्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला जास्त इफेक्टिव्हली होईल. मग आपण हे आपल्या लक्षात आलेलं असेल की स्पोर्ट्सच्या क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणा, किंवा म्युझिकच्या क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणा, किंवा कोणी अभ्यासाच्या क्षेत्रातल्या व्यक्ती देखील म्हणा, या प्रत्येकाला जिथे कुठे आपल्याला एकाग्रतेची आवश्यकता असते, तर तिथे मेडिटेशनचा आपल्याला खूप फायदा होतो. तसंच आपण नेहमी उपासना करतोय त्याच्यामध्ये आज पण 1-2 मिनिटं मेडिटेशन करणार आहोत. आपण नेहमीप्रमाणे प्रथम 3 वेळा गायत्री मंत्र म्हणूया, मग 3 वेळा दीर्घ ओंकार करूया, मग आपण थोडा वेळ शांतपणे बसूयात. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा डोळे मिटतो तेव्हा कुठं लक्ष केंद्रित करतो, तर इथे भ्रूमध्याच्या पाशी, की जिथनं आपल्या आतील सगळे विचार निर्माण होत असतात. तर तिथे आपल्याला आतून लक्ष ठेवायचंय, बघायचं नाहीये. डोळे शांतपणे मिटायचे आणि लक्ष ठेवून आपण सोहम श्रीराम हरिओम ह्यातला कुठचाही एक मंत्र घेऊन एक 1 किंवा 2 मिनिटं शांत बसणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा गायत्री मंत्रापासून. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. 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 ओम.
हरि ओम. एक वेळा दीर्घ ओंकार करूया. ओम. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटलं की अजून एखाद दुसरं मिनिटं चाललं असतं, आपण बसलो असतो तरी, आणि लवकर डोळे उघडावेसे किती जणांना वाटत नव्हते? तसं होत असेल तर खूपच छान गोष्ट आहे. आपण नेहमी करताना 4-5 मिनिटापर्यंत नक्की ध्यान वाढवू शकतो. तसंच मला या बाबतीत स्वामीजींची पण एक आठवण आठवली की हैदराबादचं जेव्हा शिबिर होतं ना, युवा शिबिर, पूर्वी स्वामी वेगवेगळ्या गावांमध्ये घ्यायचे, तर त्यावेळेला रेल्वे स्टेशनवर सुद्धा सगळेजण असे खोळंबून थांबून राहिलेले होते. तर तिथे सुद्धा त्यांनी एका वेटिंग रूम मध्ये सगळ्या युवकांचं ध्यान घेतलं होतं. म्हणजे आपल्याला पण लक्षात येईल की जेव्हा आपल्याला थोडासा रिकामा वेळ असतो, कधीतरी आपण कंटाळलेलो असतो, आपल्याला स्वतः जवळच यायचं असतं, सगळ्या आजूबाजूच्या गर्दीचा त्रास होत असतो, तर आपण हळूच आपल्यापाशी डोळे मिटू शकतो आणि 1-2 मिनिटं स्वतःजवळ येण्यासाठी ध्यान नक्की करू शकतो. आता यानंतर आपण नेहमी जसा नाममंत्र म्हणतो तसा मी 12 वेळा सांगेन, माझ्या मागून विवान म्हणेन. विवान, तयार आहेस तू? हो. ओके. ओम राम कृष्ण हरी. 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 कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम हरी. ओम राम कृष्ण 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 हरी.